आदरणीय संघर्ष होता मनोज पटेल जारांगे दादा तुम्ही चुकला. दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दादांनी जी पत्रकार परिषद अंतरवली सराटी येथे घेतलंय. मात्र दादा चुकले. कशामुळे चुकले थोडक्यात बघूया. तत्पूर्वी माझा परिचय करून देतो कारण की लोक परत मला ट्रोल करेल. माझं नाव योगेश पावडे आहे. मी एक यूट्यूबवरती कॉन्टेंट क्रिएटर आहे. मी बेसिकली दादांचे इंस्टाग्रामवरती काही व्हिडिओज काल बघितले. दादांची पहिले वेळेस या क्रमशैली बघून ते व्हिडिओ एवढा TRPने प्रचंड वेगाने सोशल मीडियावरती धुमाकूळ घात व्हायरल झाले. मिलियन ऑफ व्ह्यूज लाखोमध्ये 8 लाख 10 लाख अशा लोकांनी अर्थात अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राने दादांचे व्हिडिओज सोशल मीडियावरती बघितले. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल. तर सर्वतः त्याच्या खालच्या काही कमेंट्स आपण इथे बघूया. पुढे बघूया मग नेमकं कुठे काय झालं काय नाही ते संपूर्ण मुद्दा. सर्वतः एक कमेंटचा स्क्रीनशॉट लावतो. ज्यावेळेस दादा बावनकुळे यांच्या विरोधात बोलत होते मुख्यमंत्री साहेबांना संबोधित करून, एकट्या बावनकुळेसाठी मी तब्बल 15 ते 20 आमदार पाडीन. याच्या खाली काय कमेंट्स आल्या माहिती आहे का? पहिली एका जणाची कमेंट्स आहे महाशयाची की पहिले ग्रामपंचायतमध्ये उभे राहून स्वतः निवडून येऊन दाखव, नंतर महाराष्ट्रातील आमदार पाडण्याचा विचार कर. म्हणजे हा माणूस दादांची लायकी काढण्याचा विचार करू लागला. का करू लागला थोडक्यात पुढे बघूया. तू फडणवीस साहेबांचं काहीच उकरू शकत नाही. बेवड्या तू तर सगळं करून बसला आहे. काय बोलण्याची भाषा कमेंट बॉक्समध्ये. दुसरा कमेंट बॉक्समध्ये बघूया. एक व्हिडिओ त्यांनी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांना उद्देशून ते अगदी काही मोजक्या भाषेमध्ये बोलले होते. त्याच्या खाली काही कमेंट्स आहेत ते थोडक्यात बघू शकता. एक स्क्रीनशॉट लावतो. तू सुपारी बाज आहे. दुसरी कमेंट बघू शकतात की शुभम म्हणून एक ID आहे, युजर ID इंस्टाग्रामवरती. मराठ्यांचं वाटोळ्यावर तू केलंस माने. यार काय भाषा आहे बोलण्याची. चपट्या जातीचे राजकारण बंद कर जारांगे. डबल डुलके. आता मित्रांनो तुम्ही म्हणसाल की हे का दाखवू लागले ह्या कमेंट्स. तर सर्वतः या कमेंट्स काही एकाच व्हिडिओ खालच्या नाही. जेवढे पण दादांचे काल व्हिडिओ व्हायरल झाले सोशल मीडियावरती दिनांक 6 ऑगस्ट रोजी, त्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली ह्या कमेंट्स होत्या. म्हणजे पाहणारी जेवढी पण ऑडियन्स होती त्या ऑडियन्सपैकी 70% लोकांच्या मी निगेटिव्ह कमेंट्स बघितला. हालाकी असलं कधीच होत नाही. का बघितलं याचं काही कारण आहे थोडक्यात बघूया व्हिडिओमध्ये. सर्वतः एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, इथे प्ले करतो. ते तुम्ही बघू शकता. माझा नाद करू नको. मी फडणवीसला कुठे टेका लावली होती. फडणवीस लय काय वय करीत होता विधानसभेच्या टायमाला, कारण त्याला माहित होतं. तर मित्रांनो जसं की तो व्हिडिओ तुम्ही बघितला आहे. दादांची बोलण्याची पद्धत ही चांगली आहे, आपण त्याच्यात काही संकोच नाही. दादांचं भूमिका ही खूप योग्य आहे. खरंच दादांसारखं नेतृत्व हे मराठा समाजाला मिळालं ही सौभाग्याची गोष्ट मराठा समाजासाठी आहे, कारण की न मॅनेज होणारं हे नेतृत्व आहे. परंतु दादांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांना या भाषेमध्ये बोललं की एका राज्याच्या मुख्यमंत्री CM पदावरती ते विराजमान आहे, त्यांना असल्या पद्धतीने बोललं की मी फडणवीसला देखील गुडघ्यावरती आणलं. म्हणजे अरेरेच्या भाषेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलले. जसं की मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. त्याच्यामध्ये त्यांना उदय सामंत यांचा राज्याचे एक मंत्री आहे ते, तर सरकारच्या माध्यमातून एक प्रतिनिधी म्हणून त्यांचा कॉल जरांगे पाटील यांना आला की नेमके तुमचे प्रश्न काय. तर दादांनी सांगितलं की कशा पद्धतीने राज्यातील तमाम विद्यार्थ्यांचे चुकीच्या पद्धतीने कुणबी सर्टिफिकेट हे कॅन्सलाइज करू लागले. म्हणजे ते कुणबी दाखले त्याला ते डिस्क्वालिफाय ते करू लागले. कशामुळे? कारण की त्यांचं म्हणणं पडलं काही समिती त्याच्यात माध्यमातून स्थापन झालेलं आहे की जातीनिहाय पडताळणी करण्याच्या. तर त्या माध्यमातून काही लोकांचं चुकीच्या पद्धतीने कोणते सर्टिफिकेट काढू लागले असं म्हणजे त्या समित्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे त्या दाखल्यांचं आम्ही डिस्क्वालिफिकेशन तिथे करू लागलो आहे. जे ओरिजिनल कुणबी आहे त्यांचं सर्टिफिकेट आम्ही ठेवू लागलो आहे आणि जे डुप्लिकेट कुणबी आहे ते काढून टाकू लागले. असं छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, सोलापूर असेल, तर विविध जिल्ह्यांमध्ये हे सर्व काही प्रकरणं समोर येऊ लागले. तर मनोज दादांनी दिनांक 6 ऑगस्ट रोजीसाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दाखवून दिलं की त्यांची पॉवर काय. त्यांची पॉवर ऑलरेडी अख्ख्या महाराष्ट्राला पूर्ण भारताला माहिती आहे, इथपर्यंत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील माहिती आहे. परंतु त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून जे की मुख्यमंत्री त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे काही तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने म्हटलं की तुम्हाला तुमचा दाग आम्ही पुसला आहे गद्दारीचा. आता दाग पुसला म्हणजे गद्दारीचा दाग पुसणं चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांनी म्हटलं की जर कधी तुम्ही सर्व काही थांबवलं नाही तर मग मात्र आम्ही तुम्हाला उद्धव साहेब ठाकरे यांच्या भाषेचा वापर तुम्हाला बोलण्यासाठी करू, ते म्हणजे गद्दार. चांगलं आहे. परंतु एका राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा माझं पर्सनल ओपिनियन नाही की यार एकनाथ शिंदे साहेब हे मराठ्यांसाठी खूप चांगला माणूस आहे, नेता निस्वार्थ आहे किंवा चांगलं काम करतात. कशामुळे? कारण की तुम्ही बघितलं असेल की जरांगे पाटील यांना सर्वप्रथम जो नेता भेटायला लागतो अंतर्वलीसाठी ते 2023 ज्यावेळेस त्यांचं उपोषण अंतर्वली ते चालू होतं. पहिलंच उपोषण होतं वाटतं. या दाखल्यात मला असं तरी वाटतं की त्याच्यामध्ये
त्यांचं सर्व काही शिष्टमंडळ घेऊन स्वतः राज्याचे मुख्यमंत्री पदावरती असताना एकनाथजी शिंदे साहेब त्यांना अंतर्गत सरकारचे भेटायला गेले होते. बल्कि तिथेच भेटले नाही, छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबईला ज्यावेळेस मराठ्यांची पूर्ण रॅली घेऊन दादा हजर झाले होते तर त्यांचं अक्षरशः स्वागत उपमुख्यमंत्री पदावर असताना परत एकदा शिंदे साहेबांनी केलं होतं. म्हणजे शिंदे साहेबांच्या मनात देखील जरांगे पाटील यांच्याविषयी खूप आदर सत्कार आहे आणि जरांगे पाटील यांच्या मनातही शिंदे साहेबांविषयी खूप जास्त प्रेम आहे. त्यांनी अनेकदा इथे दाखवून दिले, परंतु रागाच्या भरात म्हणू शकता किंवा एक आक्रोश भूमिकेत म्हणू शकता जरांगे पाटील यांनी असल्या काही शब्दांचा वापर दिनांक 6 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत केला की नक्कीच काही ना काही ते मनावरती घेण्यासारखेच त्यांना आहे. बाकी मी व्हिडिओ याच्यासाठी बनवू लागलो की यार हे बोलणं दादांनी जे बोललं मी एवढा मोठा नाही की दादांना सांगेल, परंतु जे कमेंट बॉक्समध्ये सोशल मीडियावरती मी काही कमेंट्स बघितल्या, विचार करू शकता की जो माणूस 6 कोटी मराठा समाज एकजूट करू शकतो तर त्या माणसाच्या विरोधात जर कधी असल्या काही कमेंट्स येत असेल, आला की जे काही बोलणारे हे दादांच्या विरोधात लक्ष्मण हाके असेल किंवा इतरही विविध नेते असेल त्यांना दादा काहीच इथलं देखील म्हणत नाही. दादांनी अनेकदा दाखवून दिलं की त्यांचं नाव सुद्धा त्यांच्या जिभेवर आणि ओठावरती ते घेत नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु कमेंट बॉक्समध्ये आपलेच लोक आपल्याच माणसाच्या विरोधात असल्या टिप्पणी करत आहे, म्हणून म्हटलं की यार आपली देखील राय व्यक्त करणं आपल्या माध्यमातून गरजेचं आहे. बाकी मी देखील मनोज दादा यांचा खूप मोठा समर्थक आहे किंवा त्यांना मानणारा फॅन आहे, कारण की मी देखील एक ओपन कॅरेक्टरला मराठा आहे कट्टर आणि दादांना मानणाऱ्या प्रवर्गात मी देखील सामील आहे. म्हटलं आपल्या माध्यमातून काही डाऊट्स क्लिअर करण्याचे काम करूया. बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, कारण की प्रत्येकाची राही अलग अलग असते, मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. बाकी जय शिवराय, तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करू शकता. खूप खूप धन्यवाद.